श्रावण महिन्याला सोमवार 5 ऑगस्टपासून प्रारंभ होतोय। सध्या सुरू असणाऱ्या पावसाळी ऋतूमुळे निसर्ग बहरलाय। याचबरोबर श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल आहे। त्यामुळे श्रावण महिना कॅच करण्यासाठी एसटी महामंडळानं एसटी संगे तीर्थाटन ही अभिनव योजना जाहीर केली आहे। त्यातून प्रवासी भाविकांना माफक दरात तीर्थक्षेत्री नेऊन देवदर्शन घडवण्यात येणार आहे। त्यातून एसटी प्रवाशांचं तीर्थाटन आणि पर्यटन हा दुहेरी हेतू साध्य होण्याबरोबरच एसटीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे। एसटी महामंडळाला अधिकाधिक उत्पन्न मिळावं यासाठी महामंडळाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जात आहेत। त्याला प्रतिसाद म्हणून एसटीच्या तिजोरीत भर पडतीये। आता श्रावणात एसटी संगे तीर्थाटन ही योजना 5 ऑगस्टपासून सुरू होतीये। या योजनेतून त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मार्लेश्वर, अष्टविनायक दर्शन, नृसिंहवाडी, औदुंबर, 11 मारुती दर्शन, अक्कलकोट यासह विविध ठिकाणचं दर्शन प्रवाशांना घडवण्यात येणार आहे। एसटी महामंडळाच्या ज्या सवलतीच्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ तीर्थाटन आणि पर्यटन योजनेलाही लागू असल्याचं विभाग नियंत्रक अनघा बारटक्के आणि विभागीय एसटी अधिकारी संतोष बोगरे यांनी सांगितलं। गारगोटी पंढरपूर या तीर्थक्षेत्र पर्यटन सहलीसाठी 10 एसटी गाड्यांची नोंदणी झाल्याचंही सांगण्यात आलं। एकदिवसीय किंवा एका मुक्कामासाठीही ही तीर्थाटन पर्यटन योजना लागू आहे। त्यामुळे भाविक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केलंय।